हॅलो मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आता लग्नाचे सीझन चालू आहे. तर आज होती माझ्या मित्राची हळदी आणि मी गेलो होतो हळदीला. इकडे माझा मित्र नवरदेव बनत आहे आणि आम्ही इकडे सगळे क्लासमेट एकत्र बसून गप्पा गोष्टी करत आहोत. मित्राच्या लग्नाचा एक फायदा तर राहते का सगळे वर्गातील मित्रमैत्रिणी एकत्र येतात. यांना मी हाय हॅलो करा म्हणत होतो तर यांचा लाजनीच नव्हता संपत बाप्पा. माझ्या मित्राला पाहून झाला असेल तर आता थोडसा माले पण पाहून टाका. आपण बिंदास पोर घ्यावं, आपला लाजण्या दुजण्याचा काही विषयच नाही आहे बाप्पा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? नंतर इकडे आमच्या मोहल्ल्यामध्ये मैत्रिणीची पण हळद होती. इकडे एकच नाही तर दोन दोन नवऱ्या होत्या. पोरीनं तर मला हळद लावून पूर्ण भरवूनच टाकला. नंतर निर्मली आली माझ्याकडे मेहंदी लावून दे म्हणून. इले पहा ना मस्तपैकी मेहंदी लावून दिलो ना, आपल्या हातावर कशी मुशी लावून टाकलो. नवरीच्या मैत्रिणी म्हणत होत्या की आम्हाला पण ब्लॉग मध्ये घे, त्याच्यात काही विषय घेऊन टाकलो. आणि हे आहे आपली चिल्लर पार्टी गँग. आम्ही इथं जमा झाला आहोत डान्स करायसाठी. डीजे तर ऑलरेडी चालू झाला आहे, पण आम्ही वाट पाहत आहोत की पहिले नाचासाठी कोण जाईल. मग काय थोड्या वेळातच बनला ना पूर्ण माहोल. तुम्ही एक गोष्ट नोटीस केला असाल की इथं पाऊस येणे चालू झाला आहे, पण लोकांच्या नाचणे काही थांबून नाही राहिला. डीजे पे तट्टी पांगर के नाचेंगे लेकिन नाचेंगे जरूर. मी का म्हणतो आता एवढा सगळा पाऊनच टाकला ना, तर मेरावाला डान्स बी पाऊनच जा. मोठी सुंदर नाचतो बरं मी. अभी मजा आएगा ना भिड़ो. सांगा मग कसा वाटला माझा डान्स? नाचतो का नाही मोठी सुंदर? नहीं. ही आहे आपली नवरीबाई. नवरीबाई सोबत पण थोडा नाचूनच टाकावा म्हणलो. इथं आम्हाला नाचता नाचताच रात्रीचे वाजले 2. पण दुःख याच गोष्टीचा वाटत आहे की हा पण वर्ष दुसऱ्याच्या लग्नातच नाचण्यात गेला.